ओम श्री परमात्मने नमः. अध्याय 5. श्लोक 1. अर्जुन उवाच. संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. अर्थ, अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारले की हे कृष्णा, एकदा कर्मसन्यासाची तर दुसऱ्यांदा कर्मयोगाची तू प्रशंसा करतो आहेस, तर या दोन्हीपैकी जो मार्ग खात्रीपूर्वक आणि मला कल्याणकारक होईल तो तू मला एकदाच निश्चितपणे काय ते सांग. विवरण. आता अर्जुनाला प्रश्न पडलेला आहे की मी नक्की काय करू, कारण मागे एकदा ज्ञानप्राप्तीनंतर कर्मे संपतात आणि एकीकडे कर्म करायचा आग्रह. ज्ञान व कर्म यात तर परस्पर विरोध आहे असं तर मला नक्कीच वाटतंय, असं अर्जुन म्हणतोय. आणि पुढे तो काय विनंती करतोय भगवंताला ते आपण पाहूया. मागील अध्यायात संशयरहित झाल्यास ज्ञानप्राप्ती होते. ज्ञानयोग हा सर्वश्रेष्ठ योग आहे आणि याआधी कर्मयोग श्रेष्ठ आहे असेही भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं होतं. आता अर्जुनाच्या मनामध्ये नक्की चांगलं काय, वाईट काय, काय करू काय करू नये असा संभ्रम आधीच झालेला होता. अर्जुन या दोन प्रकारचे तत्वज्ञान ऐकून आणखीच गोंधळात पडला. त्याने श्रीकृष्णाला विनंती केली की अरे बाबा, आता याच्या कल्याणाची आणि हिताची अशी एकच एक गोष्ट मला तू निश्चितपणे सांग की हे तू कर आणि ह्याच्यातनं तुझं नक्की कल्याण साधेल. इथे एक लक्षात घेतलं पाहिजे की अर्जुनाला स्वतःच्या हिताची काळजी आहे. त्याला कोणत्याही गोष्टीने आपलं अकल्याण होऊ नये, आपल्या हातून कोणतेही पापाचरण घडू नये अशी खूप इच्छा आहे. तशी त्याच्या मनात तळमळ पण आहे आणि म्हणून तो स्वहिताची गोष्ट विचारत आहे. आणि आता आपण जर विचार केला तर ह्या आधीसुद्धा यत् श्रेयस निश्चितन ब्रूहि तन्मे, जे काही चांगलं आहे ते तू मला सांग, किंवा तदेकं वद निश्चित्य येन श्रेयो हमाप्नुया, असं त्यांनी भगवंताला सांगितलं आहे. आणि स्वतःचे कल्याण पण होईल आणि कर्मयोगाचे कठीण आचरण करून युद्ध करावे लागू नये असा कुठला तरी उपाय खरं म्हणजे अर्जुनाला हवा होता. तर कर्मयोगापेक्षा कर्मसन्यास चांगला आहे असं त्याला वाटायला लागलं होतं. पण हा कृष्ण तर त्याला पुन्हा पुन्हा स्वधर्माचेच आचरण करण्यासाठी तू युद्ध कर, तू युद्ध कर, तू तयार हो, हातात शस्त्र घे असं सारखंच सांगत आहे. आता अर्जुनाला असं वाटतंय की भगवंत एकावेळी दोन परस्पर विरुद्ध गोष्टी सांगून तू त्या दोन्हीही कर असं सांगतोय का काय? म्हणजे कर्म पण कर आणि कर्मत्याग पण कर. मग आता मी नक्की काय करू असा त्याला प्रश्न पडलाय. म्हणून कल्याणाची एकच गोष्ट निश्चितपणे सांग असे त्यांनी कृष्णाला विनवले. खरे तर भगवंताने कर्म कर असा स्पष्ट आदेश अर्जुनाला दिलेला आहे. संशय नाहीसा करून युद्धाला निश्चयाने उभा राहा असे मागील अध्यायात अगदी शेवटचे श्लोकात भगवंतांनी त्याला सांगितलेले आहे. इथे आपण थांबूया. यापुढे भगवंत अर्जुनाला काय सांगतोय ते पुढच्या श्लोकातून पाहूया.